आपला मराठी बिग बॉस. हे गाइस, वेलकम टू बिग बॉस मराठी सीझन 5 ग्रँड फिनाले वीक सुरू झालेला आहे आणि खूप 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 इंटरेस्टिंग होता हा एपिसोड. मला खूप मजा आली एपिसोड बघताना. आणि या वीकची सगळ्यात मोठी खबर आहे की निक्की तांबोळी ही या वीकची या सीझनची पहिली फायनलिस्ट झालेली आहे. वो मॅन वो. आणि हा एपिसोड बघून मला असं वाटलेलं आहे की बिग बॉस आहेत ना, ते प्रत्येक वेळी प्रत्येक कंटेस्टंटला संधी देत असतात त्या संधीचं सोनं करण्यासाठी. आता त्या कंटेस्टंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करावी. आता ह्या एपिसोडला बघून मला असं वाटलं की 2 कंटेस्टंट असे आहेत की त्यांना हे कळतं. पहिली आहे निक्की आणि दुसरे आहेत सूरज. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो स्टार्ट करूया या वीकच्या रिव्ह्यूला. आणि सुरुवात झाली एका छोट्या मोठ्या ड्युटीच्या कॉन्फ्लिक्टवरून, ज्याच्या संधीचा फायदा घेतला निकीने. छोटी मोठी ड्युटी करून साईडला झाल्या त्याच्यानंतर बिग बॉस मराठी सीझन 5च्या तिकीट टू फिनाले ह्याचा राऊंड झाला, ज्याच्यामध्ये निकीने या गोष्टीचा फायदा घेतला कारण त्यांच्याकडे सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कॉईन्स होते, ज्याच्यामुळे ती ह्या सीझनच्या तिकीट टू फिनालेच्या पहिल्या उमेदवार ठरल्या फॉर ऑब्वियस रिझन्स. त्याच्यानंतर एक टास्क झाला जो होता मनी टास्क, ज्याच्यामध्ये मला 2 कंटेस्टंटबद्दल बोलायचं आहे. पहिले म्हणजे सूरज, कारण या घरात लोकांना असं वाटतं की सूरजना आपण कसंही मॅन्युप्युलेट करू शकतो आपल्या प्रॉफिटसाठी, पण सूरजने यावेळी असं होऊ दिलं नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे जान्हवीबद्दल बोलायचं आहे की मला असं वाटलं जान्हवी एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, ते फाईट करणार. या टास्कमध्ये त्या स्वतःसाठी लढल्या नाही, त्यांनी स्टँड नाही घेतला. मला वाटतं टास्क जेव्हा चालू होता तेव्हा त्यांनी स्टँड घ्यायला पाहिजे होता. टास्क झाल्यानंतर ड्रामा करण्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यानंतर दुसरा टास्क झाला झेंड्यावाला टास्क, आणि यात मला कौतुक करायचे सूरजचं, कारण सूरज हा एकमेव कंटेस्टंट होता ज्याने 20 पैकी 20 झेंडे आणले होते. आणि मला इतरही कंटेस्टंटचं जरा थोडंफार लाईक करायचं कौतुक, कारण निक्की एवढं त्रास देत होती, एवढं इरिटेट करत होती, त्या सगळ्याला इग्नोर करून ते टास्क कंप्लीट करत होते. त्यानंतर निक्की आणि सूरज मध्ये टास्क झाला फॉर ऑब्वियस लाईक आपल्या फायनलिस्ट बनण्यासाठी. आणि मला वाटतं की कुठेतरी निक्की आणि सूरज ते या पोल सपाट, त्यांचे स्किल्स, त्यांचे स्ट्रेंथ, वीकनेस. सो इट इट वॉज आय थिंक, आणि त्याच्यामुळे निक्की ही विन झाली आणि ती बिग बॉस मराठी सीझन 5ची पहिली फायनलिस्ट ठरलेली आहे. अँड दिस वॉज ऑल अबाउट दिस एपिसोड. हा एपिसोड छान होता, मस्त होता. मला वाटतं अजून काय काय होईल या वीकमध्ये बघण्यासारखं असेल. सो स्टे ट्यून विथ मी. आपला मराठी बिग बॉस.